ह्या मॅचसाठी एवढा आटापिटा चालू होता. ह्या मॅचसाठी एवढी ओढताण चालू होती, बॉयकॉट करू, मग नंतर ठरवलं की खेळू. एवढा सगळा जो लोचा लपाटा झाला तो कशासाठी झाला? या मॅचसाठी. आणि ही मॅच जी आपण बघितली, कन्व्हिन्सिंगली जिंकलो, डॉमिनेट करून जिंकलो, 61 रनाने जिंकलो. एकच जो फरक होता तो म्हणजे ईशान किशन त्या इनिंगचा. ईशान किशनने काढले 40 बॉलमध्ये 77 रन आणि त्याच इनिंगचा फरक होता दोन्हीही टीममध्ये. सुरुवातीपासून बोलूयात, मी आधीच म्हणलो होतो की मी ही मॅच बघणार नव्हतो, बट माझ्या मित्रांनी खूप फोर्स केला आणि मी सगळ्यांनी सोबत ही मॅच बघितली. आणि अगेन क्रिकेट बघताना ते पण मित्रांसोबत तर मजा येणारच. आणि त्याच्यात इंडिया पाकिस्तानची मॅच असेल तर मग तो विषयच भारी. सुरुवात करूया टॉसपासून. टॉस आपण हारलो ॲज युजल, बट असो, मॅच जिंकलो ते महत्वाचं. पाकिस्तान म्हटलं इंडियाला की बाबा तुम्ही बॅटिंग करायला आपण आलो. सगळ्यांच्या नजर होत्या अभिषेक शर्मावरती. आउट ऑफ सिलेबस किंवा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होता सलमान अली आगाचा तो पहिला ओव्हर. मला जेव्हा त्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल अभिषेक शर्माने खेळले, मला माहिती होतं की ह्या बॉलला काहीतरी होणार आणि चौथ्या बॉलला तो आउट झाला. 4 बॉल 0 रन काढून अभिषेक शर्मा आउट झालाय. वर्ल्ड कपमध्ये जेव्हा वर्ल्ड कपच्या आधी जेव्हा जेवढे काही शोज झालते, इंटरव्ह्यूज झालते, त्याच्यात सगळ्या प्लेयरांनी एक गोष्ट सांगितली होती की सगळ्यात जास्त 6 असतील ते अभिषेक शर्माचे. अभिषेक शर्माने 1 रन सुद्धा नाही काढलाय 2 मॅचमध्ये. अभिषेक शर्माचे सपोर्टर्स, काही युट्यूबर्स, काही क्रिकेट एक्सपर्ट असं सांगताय की कदाचित तो सुपर 8मध्ये चालेल किंवा सेमीफायनलमध्ये चालेल. बट असो, मला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे अभिषेक शर्मा चांगला आहे, बट त्याचा फॉर्म मला वाटतं तसा येत नाही, कारण त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी खूप परफेक्ट स्ट्रॅटेजी बनवली आहे आणि आपल्याला ते बघावं लागेल. ऑफ स्पिनर आज होता, मागच्या मॅचला USA विरुद्ध फिल्डर जो होता तो बरोबर कव्हर्सला थोडासा एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता. असो, आज जो विषय तो आहे ईशान किशनचा. 40 बॉल 77 रन, 10 चौके, 3 सिक्स, 192चा स्ट्राईक रेट. जे मी आधी म्हटलं की ही जी एक इनिंग होती ती डिफरन्स क्रिएट केला त्या इनिंगने. नाही तर पाकिस्तानची पण बॅटिंग आणि इंडियाची पण बॅटिंग जर तुम्ही बघितली तर ऑलमोस्ट सेमच चालू होते. त्याच्यावर बोलूयात तिलक वर्मा आणि ईशान किशन. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली, त्याच्यानंतर यांनी चांगली बॅटिंग केली. तिलक वर्मा स्लो खेळला, बट मला वाटतं त्यांनी एक समजूतदार बॅटिंग केली. स्ट्राईक देत होता तो ईशान किशनला, आणि ईशान किशन फॉर्ममध्ये होता. प्रीमियम फास्ट बॉलर जो होता शाहीन आफ्रिदी, त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये 15 रन काढले होते. तो जो 6 बसला होता, मला त्या 6 बसल्या मला वाटलं की आज ईशान किशन मोठी इनिंग खेळणार, कारण तो शॉटच एक्सप्लेन करतो की तो कोणत्या टचमध्ये होता. मागच्या मॅचमध्ये पण चांगला खेळला, आजच्या मॅचमध्ये पण चांगला खेळला. आपण बघायला गेलं तर पार्टनरशिप दोघांमध्ये तिलक वर्मा आणि ईशान किशन यांच्यामध्ये 46 बॉलमध्ये 87 रनाची पार्टनरशिप झाली. आणि तिथंच मला वाटतं गेम जो आहे तो भारताच्या फेवरमध्ये फिरला, कारण बॉल त्या पिचवरती स्विंग होत होता. पाकिस्तानच्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली. ऑलमोस्ट 18 ओव्हर स्पिनरने टाकल्यात पाकिस्तानच्या टीमकडून. फक्त 2 ओव्हर शाहीन आफ्रिदीने टाकल्यात आणि त्याच्यामध्ये तिने 2 ओव्हरमध्ये 31 रन दिलेत. असो, तिलक वर्मा अगेन 24 बॉल 25 रन. मला वाटतं थोडं स्क्रॅच इनिंग होती, कारण त्याच्यामध्ये एक 6 आणि 2 4 आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 8 आणि 7 14 रन. 25 पैकी 14 रन त्यांनी 3 बॉलमध्येच काढलेत. थोडासा अडकून खेळत होता, बट अगेन ठीक आहे, रन बॉल खेळला. 24 बॉल 25 रन, पार्टनरशिप बिल्ड केली आणि क्रेडिट द्यावं लागेल. बट येस, मला तिलक वर्माकडून, मलाच नाही, भरपूर क्रिकेट फॅनला तिलक वर्माकडून याच्यापेक्षा चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहेत. सूर्यभाऊने अगेन 17-18 ओव्हरपर्यंत गेम नेला आणि मला वाटतं तो एक अँकर रोल सूर्यकुमार यादवला मला वाटतं टीम मॅनेजमेंटने दिलाय की बाबा तुला 16-17 ओव्हरपर्यंत खेळावं लागेल जर 4-5 विकेटा गेल्या तर. तिलक वर्मानंतर सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमार यादवने 29 बॉल 32 रन काढले. आज 6 नाही मारले, 3 चौके मारले आणि साहजिक होते, कारण ग्राउंड खूप मोठं आहे. मला वाटतं समोरचं जे ग्राउंड होतं ते 81 मीटर्स होतं आणि दोन्हीकडे 74-78 मीटरच्या बाउंड्री होत्या, ज्या जनरली भारतामध्ये नाही आहेत तेवढ्या मोठ्या. तर 6 कमी होणार होते, साहजिक आहे. हार्दिक पांड्या पहिल्याच बॉलला आउट झाला. मला वाटतं ज्या बॉलला तो आउट झाला तो बॉल तो स्टेप आउट करून क्रीजच्या बाहेर येऊन जर खेळला असता तर अजून चांगला तो शॉट एक्झिक्यूट करू शकला असता. बट ते इंटेन्शन होतं, कारण रन रेट थोडासा कमी झाला होता. जर आपण एक बघितलं तर सूर्यकुमार यादव थोडा स्ट्रगल करत होता. तो जो उस्मान तारिकचं जे एक
काय म्हणतात नॅरेटिव्ह सांगितलं जात होतं की खूप जबरदस्त बॉलिंग टाकतो. मला तर काही दिसलं नाही. 6 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये त्यांनी 24 रन दिलेत. बॉलिंग पण ठीकठाक होती. 1 विकेटच भेटली. असं नाही की अजंता मेंढी सारखं 4 ओव्हरमध्ये 8 रन देऊन 6 विकेट असं काही नाही. बऱ्यापैकी रन त्याला पण भेटले. तर पहिलीच मॅच होती. कदाचित पुढच्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 38 रन असतील. आपले प्लेअर तसेच आहेत, खेळतात भारी. आज तुम्हाला क्रेडिट द्यावं लागेल शिवम दुबे आणि रिंकू सिंगला. शिवम दुबेने 17 बॉलमध्ये 27 रन काढले, 158चा स्ट्राईक रेट. आणि रिंकू सिंगला जे आपण ब्लेम करत होतो मागच्या 2-3 मॅचेस पासून, रिंकू सिंग बद्दल बोलायचं झालं तर काही युट्यूबर्स, काही कॉमेंटेटर असं म्हणत होते की रिंकू सिंगच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला घ्या आणि अर्शदीपच्या ऐवजी कुलदीप यादव राहील, तुम्हाला एक स्पिन बॉलिंगचा एक्स्ट्रा ऑप्शन भेटून जाईल. बट मला माहिती होतं की एवढा चेंजेस होणार नाही. फक्त अर्शदीपच्या ऐवजी कुलदीप यादव येईल आणि संजू सॅमसनच्या ऐवजी ऑब्वियस चॉईस होता अभिषेक शर्मा. रिंकू सिंगने 4 बॉलमध्ये 11 रन काढले, नॉट आउट होता. अक्षर पटेल आज पण पहिल्याच बॉलला आउट झाला. त्याला जास्त ब्लेम नाही करणार कारण एकच बॉल त्याला भेटला. असं एकंदरीत आपण 20 ओव्हरमध्ये 175 रन काढले 7 विकेटावरती. बॅटिंगमध्ये मला स्पेशली असं जाणवलं की आपल्याकडे शॉर्ट सिलेक्शन या मॅचला स्पेशली खूप बढिया झालं. येस, बॉल फसवून येत होता, बॉल स्लो होत होता. जेवढे पण कॉमेंटेटर्स होते त्यांनी सांगितलं होतं की 160-170 हा जो टप्पा असेल 160 to 175च्या रेंजमध्ये जेवढे रन असतील मला वाटतं ते कॉम्पिटेटिव्ह असतील, जिंकण्यासाठी इनफ होते. हिंदी कॉमेंट्रीमध्ये मी बघितलं सुरुवातीला म्हणत होते की चांगलं पिच आहे, 200 रन तर पाहिजे. आणि एक वेळ होता 10 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं 6 ओव्हरमध्ये आपण 52 काढले होते आणि 10 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 90 रन होते आपले. 90 रन 10 ओव्हरमध्ये. तर आपण 10च्या रन रेटने खेळतच होतो. तसंच कंटिन्यू केलं असतं तर कदाचित झालं असतं. पण एकीकडे ईशान किशनची इनिंग आणि एकीकडे पूर्ण इंडियन बॅटिंग मला वाटतं खूप डिफरंट दिसेल. कारण ईशान किशन फिअरलेस क्रिकेट खेळला असतं. त्यांनी मला वाटतं कशाचाही विचार केला नाही की बॉल किती स्विंग होतोय, बॉल टप्पा पडून बाहेर जातोय, टप्पा पडून आत येतोय. नाही, त्याच्याकडे मला वाटतं आज फक्त एकच क्रिस्टल क्लिअर अप्रोच होती, बॉल बघायचा आणि हिट करायचा. आणि तसं त्यांनी केलं. बॅटिंग दाखवते. 175 रन आपण काढले, 176चं टार्गेट त्यांना दिलं. पाकिस्तानच्या बॅटिंगवर आलो तर ते 114वर ऑल आउट होऊन गेले 18 ओव्हरमध्ये. मला वाटतं शेवटची विकेट अजून लवकर गेली असती, आपण लवकर आलो असतो, श्रीलंकेमधून लवकर अजून निघालो असतो. बट कदाचित मला वाटतं आपला काही वेगळा प्लॅन होता. असो, बॉलिंगमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्येच मला वाटतं ऑलमोस्ट खेळ संपला होता पाकिस्तानसाठी, पाकिस्तान क्रिकेटसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेटा गेल्या. साहेबजादा फरहान ज्यांनी मला वाटतं काहीतरी जसप्रीत बुमराला 3 6 मारले. तर असं एक चालू होतं त्यांचं की यार नाही, हा काही खूप मोठाच म्हणजे मॅथ्यू हेडन किंवा ॲडम गिलक्रिस्ट यांच्या लेवलचा बॅट्समन ज्यांनी 3 6 मारले होते. मी पण क्रिटिसाइज केलं होतं जसप्रीत बुमराला. थोडा तेव्हा आउट ऑफ रिदम दिसला होता. पण आज जसप्रीत बुमराची बॉलिंग, त्याच्या आधी साहेबजादा फरहानची विकेट. हार्दिक पांड्यानी आज एक पहिलाच बॉल आउट झाला. मला माहिती होतं की हार्दिक पांड्या पाकिस्तान विरुद्ध बॅटिंग पण करतो आणि बॉलिंग पण चांगली करून करतो. ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला ॲज अ ऑलराऊंडर. आज आपण बघितलं पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी साहेबजादा फरहानला आउट केलं. बढिया बॉल होता. बॉल आज हे जे पिच होतं मला वाटतं हे पिच स्पेशली बॉलिंगसाठी होतं, बॉलिंग फ्रेंडली होतं. एखादा बॅट्समन ज्याचा दिवस चांगला आहे, त्याची टेक्निक चांगली, तो रन काढेल आणि ते आपण बघितलं. ईशान किशननी काढले. साहेबजादा फरहान 0वर आउट झाला. साईम अयूबनी पहिल्याच बॉलला स्टेप आउट केलं. कोणाला? जसप्रीत बुमराला. जसप्रीत बुमरा तो बॉल 6 लागला, टॉप एज वरून 3rd मॅनच्या वरती 6 गेला. जसप्रीत बुमरा पण हसत होता आणि त्याच्या पुढच्याच बॉलला जसप्रीत बुमराने दाखवलं की तो का नंबर 1 टेस्ट बॉलर आहे, का तो लेजंड आहे. ॲक्युरेट 140+ यॉर्कर, LBW आउट. शेवटच्या बॉलला त्याच ओव्हरमध्ये सलमान आगा आउट. किती रनावर? 4 रनावर. एक चौका जो त्यांनी मारला तो पण मला वाटतं इन स्विंग झाला होता आणि स्क्वेअर लेगवरती फिल्डर खूप वाईडिश होता, इकडे फाईन लेगवरती होता, त्याच्यामुळे तो चौका चाल गेला. असो, अशा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या. त्याच्यानंतर आला बाबर आझम. बाबर आझमला 7 बॉलमध्ये 5 रन काढले त्यांनी. उस्मान खान होता, तो एक चांगला खेळत होता. बट मला हे पण माहिती होतं की 1 किंवा 2 ओव्हरचा फरक आहे. एक बॉल अक्षर पटेलचा किंवा एक बॉल वरुण चक्रवर्तीचा आणि उस्मान खान किंवा शादाब खान आउट होणार होते. बाबर आझमला काय एवढं विराट कोहलीच्या लेवलचं बनवलंय मला माहित नाही. आज जे 7 बॉल खेळला त्याच्यात चौकात एक पण नव्हता. मी मागे माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की बिग बॅशमध्ये बाबर आझमला एक आयकॉन प्लेअर म्हणून दाखवले जाते. सगळ्यांना माहिती तो तसा नाहीये. आणि आज दिसलं 7 बॉल 5 रन. ज्या बॉलला आउट झाला तो बॉल कम्प्लीट मिस केला त्यांनी आणि अक्षर पटेलने बोल्ड घेतला. अक्षर पटेल
स्पिन फ्रेंडली पिचवर तर एकदम लेजंड बॉलर होतो तो. आपण बघितलं टेस्टमध्ये त्याला. उस्मान खानला पण अक्षर पटेलने स्टंप आउट केलं. त्याच्यानंतर शादाब खान होता, शादाब खानला तिलक वर्माने आउट केलं. तिलक वर्माला पण एक विकेट भेटली. आपल्याकडे आज दिसलं की रिंकू सिंगने सुद्धा बॉलिंग टाकली, तिलक वर्माने सुद्धा बॉलिंग टाकली. मोहम्मद नवाज आला, त्याला कुलदीप यादवने आउट केलं. कुलदीप यादव आज मला वाटतं चांगल्या लयमध्ये होता. तसं फुलटॉसवर त्यांनी विकेट घेतली. मला वाटतं विकेट टेकिंग बॉल नव्हता, बट असो. कुलदीप यादवने 3 ओव्हर टाकले, 14 रन देऊन 1 विकेट घेतली. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट घेतल्या. तिलक वर्माने 1 विकेट घेतली आणि हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या. शेवटची जी विकेट होती उस्मान तारिकची ती हार्दिक पांड्याने घेतली. मला वाटतं शाहीन आफ्रिदीला जेव्हा अब्रार अहमद आउट झाला त्याच्यानंतर रिंकू सिंगला ओव्हर देण्यामागचं कारण काय होतं मला माहित नाही. 1 ओव्हरमध्ये 9 रन दिले. कदाचित 1 ओव्हर आधी ती मॅच संपली असती, बट असो, कदाचित काही वेगळा प्लॅन असेल. बट इथून आपण 61 रनांनी मॅच जिंकल्यानंतर कन्व्हिन्सिंगली डॉमिनेट करून आपण मॅच जिंकलो. जे मी आधी म्हणलो होतो की 4 पॉईंट्स मी म्हटले होते की शर्माजी आणि वर्माजी, मला वाटतं शर्माजी आणि वर्माजी दोन्हीही त्या फॉर्ममध्ये नाही. शर्माजीने तर रनच नाही काढले, वर्माजी काढतायत, बट त्या लेवलचं परफॉर्मन्स नाही आहे ते जे आपण IPL किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलंय. बट असो, जे नॉक्स येत आहेत, जे रन येत आहेत ते भारताच्या हितासाठी, भारताच्या चांगल्यासाठी याचाच एक आनंद आहे. त्याच्यानंतर सूर्यभाऊचा फॉर्म मी म्हटलं, सूर्यभाऊ 17-18 ओव्हरपर्यंत जर खेळत असेल तर समोरच्या टीमवरती एक प्रेशर राहते की नाही हा कधी पण मॅच बदलू शकतो. त्यासोबत तो मॅच डीप घेऊन जातोय. आणि ज्या दिवशी मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की हार्दिक पांड्या नाही चालणार, त्या दिवशी कोण खेळेल, तर आज आपण बघितलं ईशान किशन मागच्या मॅचला पण खेळला, आज पण खेळला. सूर्यकुमार यादवने पण 32 रन काढलेत, 25 रन तिलक वर्माने काढलेत, 27 रन शिवम दुबेनी काढले, त्यांना 11 रन, जे 4 बॉलमध्ये 11 रन. शेवटच्या ओव्हरला रिंकू सिंगने पण काढले. ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स होता. 2 डक होते. एक हार्दिक पांड्याचा आउट झाला बिचारा पहिलाच बॉलला, आणि अभिषेक शर्मा मला वाटतं लोकांनी प्रिपरेशन केलंय, हा एक कन्सर्न आहे. ठीक आहे, आपण आता सध्या आज क्वालिफाय पण केलंय, बट अभिषेक शर्माला पुढे जाऊन टेक्निकमध्ये चेंज करावं लागेल. गरजेचं नाही की प्रत्येक बॉल मारला पाहिजे. सिंगल डबल खेळून सुद्धा आपण नंतर स्ट्राईक रेट वाढवता येतो. जर पहिल्या बॉलपासूनच खेळायचं असेल तर जसा परफॉर्मन्स चालू आहे त्याच्यात काही नवीन दिसणार नाही मला तरी वाटतं. टेक्निक चेंज करावं लागेल, अप्रोच चेंज करावं लागेल, सगळं काही ठीक होऊन जाईल. बॉलिंगमध्ये आज जसप्रीत बुमराला बघून आनंद वाटला. पहिल्याच ओव्हरमध्ये जे 2 विकेटा घेतल्यात, यॉर्कर परफेक्ट होता. आणि त्याच्यानंतर बॉलिंगला आलाच नाही. मला वाटतं 7-8 विकेट अब्रार अहमद आउट झाल्यानंतर रिव्ह्यू पण घेतला होता, हॅट्रिकवर होता वरुण चक्रवर्ती. तर तिथे मला वाटतं की नंतर आपण कॅज्युअलीच ठेवलो, कारण तो शेवटचा 1 ओव्हर जो रिंकू सिंगला दिला, मी जसं म्हटलं गरजेचं नव्हतं. कारण पाकिस्तान अजून जर जास्त रनाने हरला असता त्यांचा नेट रन रेट कमी झाला असता. USA सध्या 4 पॉईंटनी पाकिस्तानच्या वरती आहे. नामिबिया जर कदाचित पाकिस्तानसोबत जिंकला तर USA आणि इंडिया क्वालिफाय करतील. काय वाटतं तुम्हाला, व्हायला पाहिजे? जसं 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये USAनी आणि इंडियाने हरवलं होतं आणि पाकिस्ताननी क्वालिफाय नव्हतं केलं. आपल्या ग्रुपमधून USA आणि इंडिया दोघांनी क्वालिफाय केलं होतं. तुम्हाला काय वाटतं, असं व्हायला पाहिजे? नक्की कळवा.